सिंधुदुर्ग जिल्ह्याने आजवर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अनेक नामवंत व्यक्तिमत्व घडवली आहेत. परंतु या सर्व क्षेत्रात शांत, संयमी आणि समजदार या सद्गुणांनी समृद्ध अशा व्यक्ती क्वचितच आढळतात. आणि त्यातील एक म्हणजे श्री प्रशांत प्रभाकर धोंड. पेशाने शिक्षक, उपासनेचा मार्ग संगीत आणि आवड म्हणून रंगकर्मी, या तिन्हींचा मिलाप होऊन एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून आज त्यांचे नाव जगभर प्रसिद्ध आहे. धोंड सरांचे प्राथमिक शिक्षण भोईचे केरवडे येथे झाले. त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी त्यांनी श्री लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे येथे प्रवेश घेतला. सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयातून विज्ञान शाखेत पदविका संपादन केल्यानंतर त्यांनी एअर इंडिया सारख्या प्रतिष्ठित कंपनीमध्ये काही काळ नोकरी केली. परंतु आपण ज्या ग्रामीण भागातून इथपर्यंत पोहोचलोय त्या मायभूमीचे आपण ऋण फेडले पाहिजेत, या भावनेने त्यांनी पुन्हा गावी यायचे निश्चित केले. सुरुवातीला 2 वर्ष परमपूज्य आप्पासाहेब पटवर्धन माध्यमिक विद्यालय मांडकुली केरवडे येथे त्यांनी मुख्याध्यापक पदाचा पदभार स्वीकारून शैक्षणिक क्षेत्रात आपली वाटचाल सुरू केली. तदनंतर वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव येथे त्यांनी 1994 पासून सहाय्यक शिक्षक पदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्या गावात माणकुली येथे माध्यमिक शाळा सुरू करून त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असतानाच वडील बंधू पंडित प्रदीप धोंड यांच्या प्रेरणेने आणि पंडित राजन माडियेबुवा यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी संगीत विशारद ही परीक्षा प्रथम श्रेणीत प्राप्त केली. या काळात रंगकर्मी श्री बाळ पुजारे, श्री नंदू पाटील यांच्या अभिनयाचा त्यांच्यावर प्रभाव पडला. नाट्य क्षेत्रात स्वतःला आजमावून बघण्यासाठी त्यांनी भावतोची देव, शाब्बास बिरबल शाब्बास, गीता गाती ज्ञानेश्वर, जय जय गौरी शंकर या नाटकामध्ये मुख्य भूमिका साकारल्या. जय जय गौरी शंकर या नाटकाने तर इतिहास रचला. दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय संगीत नाट्य स्पर्धेत या नाटकाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. या नाटकात त्यांनी साकारलेल्या नारदाच्या भूमिकेला देखील द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत याच भूमिकेसाठी ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या हस्ते त्यांना अभिनय गुणवत्ता प्रमाणपत्र मिळाले. दूरदर्शन, आकाशवाणी यांच्या माध्यमातून गीत गीतामृत, भक्ती संगीत या कार्यक्रमात त्यांनी आपला सहभाग नोंदवला. माणगाव हायस्कूलमधील मुलांना घेऊन बालभवन मुंबई येथे कार्यक्रम, दूरदर्शनच्या राग एक रंग अनेक येथे सहभाग, तर आकाशवाणीच्या अंगत पंगत या कार्यक्रमाचे रत्नागिरी व पुणे आकाशवाणीवरून प्रक्षेपण झाले होते. शिक्षकी पेशा आणि अंगीभूत विविध कला यामुळे त्यांनी विविध कार्यशाळा घेऊन शिक्षकांना मार्गदर्शन केले. गीत मंच या उपक्रमात अध्यापक महाविद्यालय आणि विविध माध्यमिक शाळांमध्ये जाऊन संगीतातील बारकावे उलगडून दाखवले. संगीत परीक्षार्थींना मार्गदर्शन मिळवून दिले. सलग 12 वर्षे तालुका, जिल्हा पातळीवर भजन, सुगम संगीत स्पर्धेचे परीक्षक म्हणून आपली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडली. त्याचप्रमाणे जिल्हा व राज्यस्तरीय तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांनी विविध क्षेत्रात आपली एक वेगळी छाप पाडली. कोकणातील उदयोन्मुख कलाकारांमध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, त्यांना आपली कला सादर करता यावी, यासाठी डॉक्टर अशोक प्रभू यांच्या संकल्पनेतून साकार झालेली स्वरसिंधुरत्न हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा सुरू करून गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील कलाकारांना शास्त्रीय संगीताचा मंच उपलब्ध करून दिला. मुंबईतील नाट्य पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी मंदिर नाट्यगृहात स्वरसिंधुरत्न विजेत्या स्पर्धकांचा हाऊसफुल कार्यक्रम त्यांनी सादर केला. धर्म, शास्त्र आणि अध्यात्म
यांची सांगड घालून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात अव्याहतपणे तन मन धन झोकून देऊन आपली प्रामाणिक सेवा देणारे श्री प्रशांत धोंडसर प्राचार्य या पदावरून 30 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. ही निवृत्ती वयोमर्यादेच्या नियमांची असली तरी शिक्षक आणि कलाकार आजन्म सेवेतून कधीच निवृत्त होत नसतो. प्राचार्य सन्माननीय प्रशांत धोंडसर, आपणास पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.